आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटॅशियम डेफिशियन्सी म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये कोणती लक्षणे दिसून येतात आणि कोणत्या आजारामध्ये पोटॅशियम डेफिशियन्सी जाणवते किंवा कोणत्या आजारामुळे पोटॅशियम डेफिशियन्सी होऊ शकते आणि असे काही आहारात कोणते 5 पदार्थ आहेत जेणेकरून तुमचं शरीरातली पोटॅशियम डेफिशियन्सी दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। तर जेव्हा तुमच्या ब्लडमध्ये पोटॅशियमची लेवल कमी भरते, जेव्हा तुम्ही लॅब टेस्ट कराल आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची लेवल जेव्हा कमी भरते तेव्हा तुम्ही पोटॅशियम डेफिशियंट आहात असं आपण म्हणू शकू। मग नॉर्मल रेंज साधारण 3.5 ते 5.5च्या दरम्यान आहे आणि जेव्हा तुमची ब्लडमध्ये जेव्हा पोटॅशियमची लेवल 3पेक्षा कमी असते तेव्हा तुम्हाला माइल्ड प्रमाणात पोटॅशियम डेफिशियन्सी आहे असं आपल्याला म्हणता येतं। तर हे पोटॅशियम आपल्या शरीरामध्ये सगळ्या नसांना खूप महत्त्वाचं आहे, ज्याला आपण नर्व्ज म्हणतो। त्याच्यामुळं नर्व्जच्या फंक्शनसाठी महत्त्वाचं आहे, स्नायूंसाठी महत्त्वाचं आहे, हार्टच्या स्नायूंसाठी महत्त्वाचं आहे। तर हे शरीरातल्या स्नायूंसाठी आणि नसांसाठी फार महत्त्वाचं आहे। जेव्हा ह्याची कमतरता शरीराला जाणवते तेव्हा नर्व पेन्स होतात, हातापायाच्या शिरा दुखणे किंवा स्नायू दुखणे, क्रॅम्प्स जाणवणे, काही केसेसमध्ये पेशंटला खूप मस्क्युलर विकनेस जाणवतो, डेबिलिटी जाणवते, बॅक पेन्स होतात आणि खूप सारखं शरीरात थकवा जाणवतो, थकल्यासारखं होतं। काहींना जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करू तेव्हा काहींच्या कार्डिओग्राममध्ये, ज्याला आपण ECG म्हणतो, त्याच्यामध्ये चेंजेस पण येऊ शकतात या पोटॅशियम डेफिशियन्सीमुळे। त्याच्यामुळे एवढी आपल्याला लक्षणे जाणवतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहींमध्ये खूपदा पेशंट जास्त प्रमाणात डायुरेटिक्स घेतात, त्याच्यामुळे पण ती पोटॅशियम डेफिशियन्सी होऊ शकते। दुसरी गोष्ट म्हणजे काहींना किडनीचे आजार असतात, याच्यामध्ये पण पोटॅशियम डेफिशियन्सी जाणवू शकते। काहींना खूप असा वॉमिटिंगचा त्रास असतो, काहींना खूप नॉशिया, वॉमिटिंग आणि लूज मोशन होतात, अशामध्ये पण पोटॅशियमचा लॉस होऊ शकतो। तर ही काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये पोटॅशियम हे फार कमी म्हणजे शरीरातून होऊ शकतं। पण याच्यासाठी काही पदार्थ म्हणू शकतो किंवा काही असे 5 गोष्टी आहेत की जी तुमच्या शरीरातली पोटॅशियमची मात्रा कमी झालेली भरून काढू शकते। पहिलं म्हणजे फळांमध्ये सगळी फळं तर पोटॅशियम रिच असतात, पण त्यातले त्यात जास्त केळी, बनाना हे सर्वात अधिक जास्त पोटॅशियम रिच फळ असतं। जेव्हा तुम्ही एखादा मीडियम साईज बनाना खाल तर साधारणपणे 400 ते 500 मायक्रोग्रॅम मिलीग्रॅम एवढं पोटॅशियम तुम्हाला भेटतं। त्याच्यानंतर भाज्यांमध्ये सगळ्या हिरव्या पालेभाज्या प्लस बटाटा, उकडलेला बटाटा, ह्याच्यामध्ये पण पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं। तसंच नारळाचं पाणी, त्याच्यामध्ये पण पोटॅशियमची मात्रा जास्त प्रमाणात असते। त्याच्यानंतर नट्स, जे तुम्ही नट्स खाता, ड्राय फ्रूट्स खाता, ह्याच्यामध्ये पण पोटॅशियम हे जास्त प्रमाणात असतं। नंतर व्हाईट बीन्स ज्या असतात त्याच्यामध्ये पण पोटॅशियमचे प्रमाण अधिक असतं। तर ह्यांचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करा, त्याच्यामुळे तुमची शरीरातली पोटॅशियमची लेवल जर कमी झालेली असेल तर ती तुम्हाला ती परत तुमच्या नॉर्मल लेवलला येऊ शकते। तसेच तुम्हाला रेमेडीज म्हणलं तर होमिओपॅथीमध्ये काही खास रेमेडीज आहेत जो तुमचं पोटॅशियम डेफिशियन्सीला दूर करण्यास मदत करते। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काली ग्रुप। तर काली ग्रुपमध्ये 3 मेडिसिन्स असे आहेत, काली कार्ब आहे, काली फॉस आहे आणि काली मूर आहे। हे 3 मेडिसिन्स असे आहेत की जी तुमची शरीरातली पोटॅशियमची डेफिशियन्सी दूर करतात। याच्यामध्ये काली मूर जेव्हा तुम्ही घ्याल तर साधारणपणे 3 गोळ्या दिवसातून 2 वेळा घ्यायच्यात आणि ते तुमच्या नसांचा काही त्रास असेल, नर्व पेन्स असतील, मस्क्युलर पेन्स असतील, बॅक एक असेल तर हे सगळं दूर करतं। त्याच्यानंतर काली कार्ब ही शरीरातली थकावट, ज्याला आपण म्हणतो मस्क्युलर विकनेस किंवा डेबिलिटी, त्याच्यानंतर मसल क्रॅम्प्स,
जे पोटॅशियम डेफिशियन्सीमुळे जे मसल क्रॅम्प्स होतात त्याला पण ते दूर करते. त्याच्यानंतर बॅकएक दूर करते. आणि लास्ट वन आहे ते म्हणजे कालीमूर. कालीमूर मेन ॲक्शन शरीरातली जी पण ग्रंथी, शरीरातल्या जेवढ्या पण तुमच्या ग्रंथी, ज्याला आपण ग्लँड्स असं म्हणतो, त्याच्यावर त्याची मेन ॲक्शन असते कालीमूर. आणि दुसरी गोष्ट डेबिलिटी, त्याच्यानंतर नर्व प्रॉब्लेम्स, बॅकएक, याच्या सगळ्यांना पण या सगळ्या सिम्टम्सला पण हे कालीमूर कव्हर करतात. तर या सर्व मेडिसिनचा डोस आहे दिवसातून 3 ग्लोब्युल्स दिवसातून 2 वेळा घ्यायच्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला, हेल्पफुल असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच काही युजफुल व्हिडिओ घेऊन मी परत माझ्या चॅनलवर येईल. तोपर्यंत गुड बाय.